काय सगळ्या गोष्टी घडल्या? मृत्यू डोळ्यासमोर दिसला. ज्यावेळेला मृत्यू डोळ्यासमोर दिसतो ना, सत्य प्रकट होतं, त्यावेळेला भ्रम नाहीच होतं. मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही 3 दिवसात मारणार आहे? तुम्ही 3 दिवसात मारणार आहे कोणी सांगितलं? तर तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का? 3 दिवस जगायचे राहिलेत, हो तेवढं जमीन घेऊन मरतो म्हणाल का? मौल्यानं तुम्हाला सांगितलं कोणी की 3 दिवसात तुम्ही मारणार आहे? तुम्ही सोनाराच्या दुकानात जाल का भाव विचारायला? हा, पायाखालची जमीन सरकते. मृत्यू आहेच तसा. तसं ते मटकन खाली बसलं, काही न विचार करता घरी निघून गेला. घरी गेला त्याने हातूनच धरलं, पलकावर झोपलं, चादर घेतली अंगावर, 6 दिवस ओलांडले. 7व्या दिवशी त्याच्या दारात मातम पसरलं. जे मरणार आहे म्हटलं चला शेवटचं भेटून येऊया. दारात गर्दी झाली हजारोंची. त्या गर्दीतनं वाट काढत संत एकनाथ महाराज त्याच्या घरी गेले. तरी पलकावर झोपलं होतं. चादरीच्या आत आहे का नाही हे बी कळत नव्हतं. एवढं बारीक झालेलं गाभण. नागराज त्याच्याकडे गेले, त्याला विचारतात, बाबा रे आतनं कसा आहेस? कोणाला विचारताय? त्यालाच आतनं कसा आहेस? तर तो म्हणाला, महाराज मेलेल्याला काय विचारताय आतनं कसं आहे? नागराज म्हणाले, गाड्या तू मरणार नाहीस, काळजी करू नकोस, पण तुला जे माझ्याकडून उत्तराची अपेक्षा होती ना, ते उत्तर मला तुझ्याकडे ऐकायचं होतं. खरं सांगू, आतून मी कधीच मेलोय मला नाही आधी बाहेरून मरणाला मृत्यू म्हणतात. मृत्यू कोणाला आहे? मृत्यू देहाला आहे. मोक्ष कोणाला आहे? मोक्ष आत्म्याला आहे. भूमिका समजून घ्या. तुम्ही आम्ही या घरामध्ये काही कार्यभागासाठी राहिलोय. कार्यापुरते कारण मार्गी उल्लंघुनी वेगे जावे स्थळा. काय कार्यभागासाठी तुम्ही आम्ही या मनुष्य देहात आलो. आपला कार्यभाग संपला की आपल्या घरी निघून जावं. आपलं निजधाम आहे, वेगळा आहे. आपल्या निजधामाला या ध्यानाच्या माध्यमातून जाता येतं. आता काय म्हणण्याचा प्रश्न असा निर्माण होईल, ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास. आणि समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे आत्म्याचे आणि परमात्म्याचं मिलन.
आत्मा जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकत्र झाले की अवस्था जीवाची होते ती समाधी अवस्था होते. आता वैकुंठ, मोक्ष, समाधी, निजधाम, परमधाम ही सगळी वेगवेगळी नावं जी आहेत ती एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. भूमिका समजून घ्या. समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. वैकुंठ म्हणजे काय? अलीकडं प्रत्येक गावात स्मशानभूमी बांधलेली आहे. स्मशानभूमी अलीकडे आलिशान झालेत. आता स्मशानभूमीचं नामकरण झालेलं आहे. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे का? आहे. काय नाव आहे त्याचं? वैकुंठधाम. वैकुंठधाम. खरं सांगू, वैकुंठ या शब्दाचा जर अर्थ काढला तर तो वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात. आणि ती अवस्था तुकोबरायांची झाली होती. तुम्ही आम्ही कथेत ऐकतो तुकोबरायांच्या की शेवटी तुकोबरायांना पांडुरंगाने गरुड धाडलं. त्या गरुडावरती बसले तुकोबराय आणि वैकुंठाला निघून गेले. तुकोबरा वैकुंठाला निघून गेले हे इथपर्यंत आम्हाला माहित आहे, पण कुठल्या वैकुंठाला निघून गेले त्याचा पत्ता तर मी शोधला नाही, कारण तिथपर्यंत आमची पोहोच नाही. तुकोबरा हे गरुडावर बसून वैकुंठाला गेले नाही, तर त्यांचा देहच वैकुंठमय झाला होता. म्हणून देहासहित तुका वैकुंठाची. भूमिका समजून घ्या. त्यांचा देह वैकुंठमय झाला. वैकुंठमय म्हणजे दुःखरहित आनंद स्वरूप अवस्था, त्याला वैकुंठ म्हणतात. समाधी कशाला म्हणतात? समाधी म्हटले की आम्हाला भीती वाटते. खोल जमिनीमध्ये खोल खड्डा काढायचा, आत विवर काढायचा, आत जायचं, वरून शेळा लावून घ्यायची, गुदमरून मारायचं, त्याला समाधी म्हणतो का? ती समाधी आहे का? नाही. ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी अवस्था म्हणतात. ज्ञानोबरा पुरावा देतात. ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजे काय? हरिपाठाच्या अभ्यासानं ज्ञान निवृत्ती दादाच्या अनुग्रहाने तुम्हाला मी वचन देतो की माझं दैनंदिन जीवन हे समाधीमय झालं. समाधान रूप संजीवन म्हणजे काय? अखंड. या नाव समाधी. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून ती अवस्था उपभोगण्यासाठी, वैकुंठ अवस्था उपभोगण्यासाठी भावंडांनो तुम्ही या मनुष्य जन्मात आलोय. आणि या मनुष्य जन्मात आल्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट साध्य करायची आहे, त्याची प्राप्ती. त्याची एकदा प्राप्ती झाली, ते समाधान एकदा मनुष्य देहाच्या माध्यमातून मिळालं की देह ठेवावा आणि आपल्या निजधामाला जावं. भूमिका समजून घ्या. प्रत्येकाचं जन्माला आलेल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य काय, अंतिम ध्येय काय? याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याचसाठी केला होता अठ्ठास शेवटचा दिसू गोडा बाबा.
मनुष्य जन्माचा अंतिम ध्येय एकच आहे, शेवटचा श्वास हरिमय व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. भूमिका समजून घ्या. आयुष्यामध्ये किती मजले बांधले, किती शेती खरेदी केली, किती बँक बॅलन्स ठेवला, किती आलिशान कार खरेदी केले, याच्यावरती आमच्या आयुष्याचं गणित बांधलं जात नाही. आयुष्याचं गणित किंवा आयुष्यातला आनंद कधी मानला जातो, ग्राह्य धरलं जातं, त्याचा श्वास कसा गेला शेवटचा. जाण, उच्चतम जाणं, ज्ञानोबा माऊलीने आपल्या 8व्या अध्यायात सांगितलं. उच्चतम जाणं तर कोणतं आहे? का झाकली या घटीचा दिवा, निर्णिजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म तया परम पुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निज धाम होऊन ठाके. भूमिका समजून घ्या. हो, रंगनाथ बाबांच्या प्रथम पुण्य स्मरण आहे. आयुष्यभर वारकरी संप्रदायाची सेवा केली, आयुष्यभर परमार्थ केला रंगनाथ बाबाने. बघा, प्रारब्धाची भाऊ प्रत्येकाला आहे, जाण्याला निमित्त लागतं. ठेच लागून बी जाता येते, उचकी येऊन बी जाता येते, नाही का, ऍक्सिडेंट जातो. आणि ज्या देहात आम्ही राहतोय, ज्या देहाचा स्वीकार केलेला आहे, ते देहच मुळात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे सार. भूमिका समजून घ्या. त्या शरीरात जर तुम्ही आम्ही सुखाच्या अपेक्षा करून जर राहावं म्हटलं, दुःख होऊच नये असं जर वाटत असतं, तो उपयोग नाही. जाण्याला काही ना काहीतरी कारण